तर सांगली जिल्ह्यामध्ये 8 नगर परिषद आणि त्यानंतर नगरपंचायतींसाठी काही वेळातच मतमोजणीला सुरुवात होणार आहे। या सगळ्या मतमोजणीसाठी प्रशासन संपूर्णपणे तयार आहे, सज्ज झालेलं आहे। आजी आणि माजी आमदार आणि खासदारांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आहे, निकालावर पणाला लागली आहे। तर मतमोजणीची केंद्राबाहेर तगडा पोलीस बंदोबस्तही तैनात केलेला पाहायला मिळत आहे। या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विजय पाटील यांनी। बघा काय सद्यस्थितीत सांगलीमध्ये काय वातावरण आहे ते सांगतायत। सांगलीमध्ये 6 नगर परिषद आणि 2 नगर पंचायतीसाठी आज मतमोजणी प्रक्रिया पार पडत आहे। आता आपण सांगलीच्या उरुम ईश्वरपूर या ठिकाणी आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की पोलिसांनी मोठा तगडा बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलेला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये या ठिकाणी पोलिसांनी तगडा बंदोबस्त या ठिकाणी जिल्ह्यामध्ये लावलेला आहे। एकंदरीतच 2 डिसेंबरला या ठिकाणी मतदान प्रक्रिया या ठिकाणी पार पडली होती आणि आज मतमोजणी या ठिकाणी पार पडत आहे। त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी सज्ज आहे। दुपारनंतर या ठिकाणी निकाल हाती येणार आहेत आणि अगदी काही थोड्या वेळातच या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे। अनेक आमदार माजी आमदार यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आहे। त्यामुळे मतदार राजा या ठिकाणी कोणाला कौल देणार हे दुपारनंतर स्पष्ट होणार आहे। कॅमेरामन सुजितसह विजय पाटील, साम टी न्यूज, सांगली।